आता मात्र खरे चुरस आणि खऱ्या अर्थानं चुरशीच्या लढती आपल्याला या ठिकाणी जरूर पाहावयास मिळतील. मी पाहता ऐकताय कार्याध्यक्ष चषक 2023 2 षटकांचा सामना असेल. लक्षात घ्या मित्रांनो, दोन्ही संघांच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची. सामना हा 2 षटकांचा असेल. सतीश आणि जितेंद्र आपल्याला ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोघेही बॅटर्स हे पॉवर हिटर्स आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती रोशन आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती तगडा प्रहार, चेंडू आरपार, सीमा रेषा पार, षटकार. ओव्हर जनरेट केली होती, लेंथला पहिल्यांदा पिकअप केलं होतं. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये यावेळेस मात्र पुढे सरसावला. लॉंग ऑनचा प्रोटेक्शन, आणखीन एक चौकार येतोय. बॅक टू बॅक इथं मात्र प्रहार केले. 10 धावा 2 चेंडूवरती. कव्हर रिझन मध्ये कार्पेटच्या साह्यानं पाठवलं आणि इथं 2 धावा अर्जित केल्या. क्या बात आहे, अप्रतिम. दोन्ही बॅट्समनचं जर आपण पाहिलं ना तर कॉम्बिनेशन सुरेख आहे आणि तितकंच कम्युनिकेशन देखील अगदी त्याच पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळतंय. दिलीपजी करकरे या सामन्याचा आनंद घेत आहेत. निश्चितच या ठिकाणी स्पर्धेकरता त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली, त्यांचं देखील आपण स्वागत करू. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये आहे. निराशा, स्वतःवरती नाराज, त्यांना ठाऊक होतं विकेट्स खूप इम्पॉर्टंट. निर्माण केली होती सतीशनं. पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावा, नंतर डबल अशा 12 धावा 3 चेंडूवरती आल्या होत्या. 4थ्या चेंडूवरती एक मोठा फटका खेळण्याचा मनसुबा जरूर आखला गेला होता. स्वतःची विकेट्स गेल्यानंतर नाराज झाले कारण चांगल्या रिदम मध्ये फलंदाजी करत होते. यावेळी जेड मध्ये टाकलेला चेंडू होता, प्रतिम हा चेंडू होता. खऱ्या अर्थानं रोशननं कमबॅक केलाय कारण ज्या पद्धतीने सुरुवात केली होती ना सतीशनं, वाटलं होतं एक 20-22 धावा तरी काढल्या जातील, पण इथं मात्र हा कमबॅक अगदी वाकडण्याजोगा आहे. 13 धावा धावफलकावरती येत आहेत. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावरती. अखेरचा चेंडू या षटकातला शेष आहे. प्रत्येक षटकार विलास पालकर 200 रुपये. प्रत्येक षटकारांना विलासजी पालकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. बॅट्समन करता यावेळेस चांगला स्ट्रोक आहे, मिड विकेटला बीट केलंय. पहिल्या षटकाराचा मानकरी ठरतोय पहिल्या बक्षिसाचा जितेंद्र. तरी षटकारांना बक्षीस लावलं काय आणि हे 200 रुपयाचं पहिलं पारितोषिक जितेंद्रच्या नावावरती. विलास पालकर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला बॅटर्सला असतील ते 200 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र खऱ्या अर्थानं चुरस या स्पर्धेची वाढली आहे. बॅटर्स वरती, खेळाडूंवरती मात्र पारितोषिकांचे उधळण होत असताना. क्या बात आहे. यावेळेस मात्र चांगला राईस घेतला होता, चांगली उसली घेतली होती गणेशनं पहिल्या चेंडूवरती. इथं मात्र खऱ्या अर्थानं रोहितला आता जम बसवावा लागेल. तुमच्याकडे वेळ फार कमी आहे, आता फक्त 5च चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत.
पुन्हा हिट करण्याचा प्रयत्न इथं जितेंद्रनं स्ट्राईक आपल्याकडे ठेवले आणि हे गरजेचं होतं कारण जितेंद्र आता मात्र खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमचे दिलीपजी करकरे साहेब यांच्या माध्यमातून कॉमेंटेटर्सना देखील पारितोषिक आले त्यांच्याबद्दल देखील फार धन्यवाद दिलीपजी. यावेळेस मात्र आणखीन एक मोठा हिट आहे तब्बल 6 धावा देणारा आणखीन 200 रुपयाचं पारितोषिक असेल. या बात आहे आमचे आता मात्र 36 ची जी जागा आहे ना ती जितेंद्रला भरून काढायची आहे आणि तो देखील तितक्याच त्याच ताकदीनं पुन्हा एकदा पॉवर जनरेट केले. पुन्हा एकदा मोठा फटका बॅक टू बॅक येतोय दुसरा षटकार. पारितोषिक असे तब्बल 700 रुपये इथे जमा झालेत जितेंद्र यांच्याकरिता. क्या बात आहे अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एखादा आडवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न इथं मात्र बीट होत आहेत. धावसंख्येचा विचार केला ना तर 32 धावा एक चांगलं टोटल या ठिकाणी आलंय कारण सामना फक्त 2 षटकांचा असणार आहे. 32 धावा धावफलकावरती 32 ऑन अ बोर्ड. गणेश वरती मात्र प्रेशर क्रिएट. अखेरच्या चेंडूवरती येईल का मोठा फटका. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर दुसरी धाव पूर्ण केली जाईल का. रोहित त्या ठिकाणी डेंजरकडे मात्र या 2 धावा कंप्लीट. यानंतर नेक्स्ट मॅच जय हनुमान दहिवली कोण बनन काळ भैरव दहिवली ए. चला जय हनुमान दहिवली कोण बनम काळ भैरव दहिवली ए. या आपण नाणेफेक करण्याकरता 34 धावा जिंकण्याकरता 12 चेंडू आणि तब्बल 35 धावांची गरज आहे. इथं मात्र सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म करायचं असेल तर ठोकाव्या लागतील 12 चेंडू 35 धावा. दुसरी मॅच यानंतर जय हनुमान दहिवली कोण बनाम काळभैरव दहिवली ए. चला लगेचच या आपण दोन्ही कॅप्टन्सनी नाणेफेक करून घ्यायचंय. तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. भैरव दहिवली हे संघानं नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केले जय हनुमान दहिवली कोंड संघाला प्रथम गोलंदाजी करण्याकरिता. चला जरा विनंती असेल टीम पालकरवाडी आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊन क्षेत्ररक्षण सजवायचं. क्या बात आहे. इथं गोलंदाजांना जे पारितोषिक बॅटर्सना होतं ना इथं गोलंदाजांना विकेट हॅट्रिक करता 1000 रुपयाचं पारितोषिक असेल विलासजी पालकर यांच्याकडून आणि प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं पारितोषिक असेल. विकेट हॅट्रिक करता असेल तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. जिंकण्याकरता 35 धावांची गरज. जिंकण्याकरता 35 धावांची गरज. टीम काचले संघ 12 चेंडूमध्ये या 35 धावा कशा ठोकणार. इथं मात्र खऱ्या अर्थानं शून्यातून सुरुवात करायची आहे आणि ही शून्यातून सुरुवात करण्याकरता अल्पेश
माणिक आणि नरेश ही जोडी खऱ्या अर्थानं रे मित्रांनो, ज्यांची सुरुवात शून्यातून होते ना, त्यांना कधीच हरण्याची भीती नसते. आणि इथं खऱ्या अर्थानं हे शून्यातून सुरुवात करण्याकरता जर्सी नंबर 47 AK-47 आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळेल. अल्पेश नरेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती कोणाला घेऊन येणार टीम पालकरवाडी संघाच्या कर्णधार अर्थातच गोलंदाजी करण्याकरता बॉल दे जरा रोल बॉल दे. चला स्पीडअप करायचंय. नरेश ऑन स्ट्राईक, अल्पेश महाडिक नॉन स्ट्रायकिंग एंडवरती, तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील टीम पालकरवाडी संघाच्या माध्यमातून जय शिवराय पालकरवाडी, ज्याच्या नावानं अंग अंग रोमांच अगदी वीरश्रीनं संचारत अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जय शिवराय पालकरवाडी या ठिकाणी आगाज करते आपल्या उत्तरार्धाच्या खेळाला. टप्प्याचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा लिडिंग एज शॉर्ट थर्डमान रिझनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना यावेळेस मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. प्रत्येक विकेट्स करता 100 रुपयाचं पारितोषिक विलाजी पालकर यांच्याकडून गोलंदाजाला असेल, तर त्या गोलंदाजानं विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. ही बक्षिसांची उधळण आहे खेळाडूंच्या वरती आहे, कारण आपल्या खेळाडूंना खेळाचं सादरीकरण देखील मैदानाच्या आतमध्ये त्याच ताकदीचं केलंय आणि म्हणूनच की काय त्यांच्यावरती या बक्षिसांची खैरात होत असताना पाहायला मिळते. अल्पेश खूप सारी जबाबदारी, बरंच सारा प्रेशर, लॉट्स ऑफ प्रेशर असताना प्रेशर मध्ये खेळणं जाणतो हा खेळाडू, म्हणूनच AK-47 टी शर्ट वर परिधान केले. षटकार येतोय. डीजे मास्टर्स, तर इथे अल्पेशनं आगाज केलाय उत्तरार्धाच्या खेळाला. खऱ्या अर्थाने 7 धावा धावफलकावरती, 2 चेंडू आतापर्यंत फेकले जात आहेत. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा लो फुलटॉस, इथं पॉवर जनरेट केली आणि पॉवरफुल दमदार षटकार येतोय. तर या षटकाराने जवळपास 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या पूर्वार्धात ज्या पद्धतीनं सतीशनं आगाज केला होता, जितेंद्रनं फुल स्टॉप दिला, त्याच पद्धतीनं अल्पेश उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात करतोय. पुन्हा एकदा आणखीन एक पॉवरफुल दमदार षटकार येतोय. परिस्थितीशी झगडतोय, लढतोय आणि आपलं अस्तित्व इथं सिद्ध करतोय. नाव आहे AK-47 अल्पेश माणिक. एकोणीस धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. याचाच अर्थ काय, या मॅच मध्ये काचले संघानं अगदी चांगलं कमबॅक केलंय. आणखीन एक डाऊन द ग्राउंड, यावेळेस बॅक टू द बॉल स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि बॅक टू बॅक 4था षटकार अल्पेश.
धावा धावफलकावर, याचाच अर्थ फक्त 10 धावांची गरज आहे सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवण्याकरिता. अडवा बॅटने यावेळेस खेळण्याचा प्रयत्न इथं बसला जातोय. एक निर्धाव चेंडू येईल, अर्थातच षटकाची देखील सांगता या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. अल्पेश महाडिक या ठिकाणी ज्यानं 4 षटकार ठोकला, आपल्या टीमला खऱ्या अर्थानं या विजयाच्या जवळ घेऊन गेलाय. मात्र या 6 चेंडू मध्ये 10 धावा रोखल्या जाऊ शकतात का? येस इट इज. आपण मागच्या 2 सामन्यामध्ये त्याचा अनुभव घेतलाय मित्रांनो. खऱ्या अर्थानं अनुभव आपल्या वाट्याला तेव्हाच येतो जेव्हा आपण समोर आलेल्या परिस्थितीशी संघर्ष करून झगडत असतो. आलेली परिस्थिती काय आहे, कशी आहे, कारण माणसाला आवडते ती अनुकूल परिस्थिती. मात्र या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्हाला संघर्ष जरूर करावा लागेल. आता मात्र हे खेळाडू कशा पद्धतीने संघर्ष करणार, खऱ्या अर्थानं अल्पेशनं मात्र आपल्या टीम करता चांगल्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन केले. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आदित्य हा नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. हो, यावेळेस अवांतर ऑस्टिकच्या बाहेर भरकटलेला हा चेंडू एक वाईटच्या स्वरूपात आणखीन एक धाव प्राप्त होईल. 9 धावांची गरज आहे. 6 चेंडूचा खेळ इथं मात्र शिल्लक आहे. काय अप्रतिम फटकेबाजी पहिल्या पूर्वार्धात सतेश आणि जितेंद्रच्या माध्यमातून पाहिली, पण त्या सर्वच इनिंग वरती आता मात्र पाणी फिरणार की काय, कारण अल्पेशनं मात्र एक हाती निकरानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी झुंज दिली आहे. बॅटने यावेळेस मात्र ऑन साईडला स्टिअर केलंय. त्या ठिकाणी मिड ऑफला प्रोटेक्शन आहे. अमितजी एक धाव जरूर दरम्यान कंप्लीट केली जाते. एकेरी धावेनं 27 धावा या धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. 8 धावांची गरज आहे जिंकण्याकरता. 5 चेंडू आणि 8 धावा. हो, यावेळेस मात्र करण्याचा प्रयत्न होता. समोरच्या दिशेनं फटका येतोय. अर्थातच 2 धावा या चेंडूवरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. 1 बाउन्सची वॉर्निंग दरम्यान पंचांच्या माध्यमातून गोलंदाजाला दिली जाते. आता मात्र 6 धावांची निश्चितच गरज असणार आहे जिंकण्याकरता. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. तुम्हाला जर हा सामना जिंकायचा असेल, तुम्हाला जर या मॅच वरती पकड मजबूत करायची असेल, तर तुम्हाला इथं निर्धाव चेंडू फेकावे लागतील. डॉट चेंडू तुम्हाला काढावे लागतील. एखादा ब्रेक तर तुम्हाला मिळवून द्यावा लागेल आणि या मॅच मध्ये तुम्हाला कमबॅक करून घ्यावा लागेल. या धाटणीचे चेंडू तुम्हाला फेकावे लागतील. याच टप्प्यावरती तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. चांगली एक सबमरीन डिलिव्हरी या दरम्यान पाहायला मिळाली. 3 चेंडू 6 धावांची आता मात्र गरज असणार आहे. अल्पेश महाडिक आहे. अगदी शेवटच्या चेंडूवरती देखील तो मॅचचं रूपडं पालटवू शकतो, कारण आतापर्यंत 4 षटकार हे अल्पेशच्या बॅट मधून आलेत. त्याला रोखावं लागेल तुम्हाला. खऱ्या अर्थानं गोलंदाज आदित्यची ही अग्निपरीक्षा ठरणार आहे. या अग्निपरीक्षेला तो कशा पद्धतीने सामोरं जाईल. यावेळेस सोडून दिलंय अवांतर आणि आणखीन एक धाव, अशा 2 धावा या ठिकाणी ऍड होतील. वाईट +1 आपल्याला पाहायला मिळते. 31 धावा धावफलकावरती जिंकण्याकरता 4 धावांची गरज आहे. अर्थातच 35चे टार्गेट दिलं होतं. 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. उर्वरित 3 चेंडूमध्ये 4 धावा. तीन चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आदित्य आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आदित्य म्हणजे सूर्याचं एक नाव आहे. तुम्हाला जर सूर्यासारखं चमकायचं असेल तर त्या अनुषंगाने तुम्हाला तुमची कामगिरी करावी लागेल, तरच ती चमक तुमच्यामध्ये दिसेल. चांगला चेंडू होता. उचली घेणारा हा चेंडू. यावेळेस 1 बाउन्सची वॉर्निंग दिली होती पंचानं, पण गोलंदाजांना ऐकलं नाही. पंचाने आपलं काम त्या ठिकाणी केलंय. नो चेंडू आहे. जिंकण्याकरता 2 धावांची आता मात्र गरज. येणारा चेंडू फ्रीटचा असेल. जितेंद्र आणि सतीशनं जी इनिंग साकारली होती, ज्या 34 धावा उभ्या केल्या होत्या ना, कारण 12 चेंडूंचाच फक्त सामना होता, 2 षटकांचा सामना होता आणि या 2 षटकामध्ये 34 धावा
चांगलं टार्गेट होतं, पण अल्पेशची खऱ्या अर्थानं दाद द्यावी लागेल, प्रशंसा करावी लागेल. अमित वेळेस चेंडू खाली आहेत मिड ऑफला, मिड विकेट रिझन लागतात मात्र एका धाब्याची गरज आहे आता मात्र जिंकण्याकरता. आणि त्या दोन नाही एक 35ला दोन धाबांची गरज आहे, जरा माफ करा. एक नव्हता ना, काउंट केला तुम्ही. एक धाब्याची गरज आहे, क्षमासवी. जर आमचे स्कोरर या ठिकाणी नवीन आहेत. चला 1-2 इथं मात्र चौकारानं विजय मिळवून दिलाय तो नरेशनं. 6 आहे ना.